हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही लोक माहिती आहे कुठे चाललो आहोत. आज आम्ही लोक चाललो आहोत लोणावळ्याला चाललेलो आहोत. मम्मी, पप्पा, आई, आत्या, मामा, माझी छोटी बहीण आणि छोटा भाऊ, आम्ही लोक सगळे मिळून चाललेलो आहोत लोणावळ्याला. टोटल आम्ही 8 जण आहेत आणि आज आम्ही लोक लोणावळ्याला चाललेलो आहोत. असंच म्हणजे अनएक्सपेक्टेड प्लॅन होता आणि तिथून आम्ही आरती घेऊ वरती डोंगरावर एकविरायची, तिथे दर्शन घेऊ आणि तिथून मग आम्ही संडेला सकाळी परत येऊ. आता तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा की आम्ही कसं काय एन्जॉय केलं. आता आम्ही लोक पोचलेलो गगनगिरी महाराजांच्या गगनगिरी महाराजांच्या मठात पोचलेलो आहोत आणि आता उतरूया आणि पटकन जाऊया बाहेर. बघा आम्ही सगळे लोक पोचलेलो आहोत. नाही आता इथे तिकडे जा ना तिकडे घालतं ना इकडे आणण्यापेक्षा. तर आता आम्ही लोक पोहोचलेलो आहोत लोणावळ्याला एकविराईच्या मंदिराच्या इथे. म्हणजे जस्ट तिथून थोडा अंतरावर आमचं होमस्टे आहे. होमस्टे आता दाखवू नाही शकत कारण सगळे झोपलेले आहेत आणि दरवाजा बंद आहे आणि आम्ही लोक सध्या बाहेर टेरेसवर आहोत. हा बघा, हा एवढा मोठा काहीतरी असा अंगण आहे, आम्ही बोलू शकतो. म्हणजे असं एक पॅसेज आहे बसायला. आणि मी तिकडचा व्हिडिओ शूट नाही करू शकलो. फोटोज आहेत ते फोटोज दाखवेल कारण तिथे अलाउड नाही आहे फोटोज काढणं किंवा व्हिडिओज काढणं. फोन पण अलाउड नव्हता. इवन दो जे 14 वर्षाच्या वरचे मुलं होती किंवा मुली होती त्यांना स्लीवलेस पॅन्ट शर्ट काही अलाउड नव्हतं. बट काही फोटो काढलेले आहेत आम्ही, ते तुम्हाला दाखवू आम्ही लवकरच. आणि सध्या आम्ही आत्ता जाऊन एक सेकंड किती वाजतात रे 3:09 आम्ही पोचलेलो आहोत कारण सध्या वॉच हातात नाही आहे, नाही या हातात नाही या हातात. तर आता आम्ही लोक लोणावळ्याला आहोत आणि आम्ही आज 5 वाजता आता वरती, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, तिकडे पोचणार आहोत. इथे विजय आहे ना, इथे आम्ही लोक जाणार आहोत रात्री संध्याकाळी 5 वाजता. 2 तास लागतात चढायला बाबा, लय मोठं आहे. मी तुम्हाला दाखवतो थांबा. 3 तास लागतात आईच्या हिशोबाने 2 तास लागतात. आणि आपण मी लहान होतो 3rd 4thला असेल तेव्हा इथे आलेलो आम्ही पुरी फॅमिली. तर आता तुम्हाला थांबा मी हे दाखवतो व्हिडिओ. तर हे बघा गाईज, हा जो इथे एक भगवा झेंडा दिसत असेल तुम्हाला, हाच आहे आपला मंदिराचं म्हणजे टॉप एरिया आहे. तिथे एलोवेरा केव्ज आहेत आणि हा पण इथे पण बघू शकता, इथे पण आहेत. म्हणजे इथे ऑलमोस्ट अजून एक घेऊया का चिप्स? काय बोलतोय? अजून एक चिप्स घेऊया का? याला लिटरली पॅन्टच्या खिशामध्ये म्हणजे जी ही घातली आहे ना शॉर्ट, याच्यामध्ये 20 रुपये चिपकलेले भेटले त्याला. आणि त्याच्यानी यांनी दाखव काय काय घेतलंस. हे बघा, क्रॅक्स आणि क्रीम अँड ओनियन घेतले, वेफर. नो स्पॉन्सर्ड व्हिडिओ, असंच घेतलं आहे आम्ही. बट आता काय करू यार, 5 वाजता जायचं आहे. 5 वाजता दादा चिप्स घेऊ का? थांब, आपण खाली जाऊया आणि घेऊया. सध्या तेव्हा व्हिडिओ चालू असेल ना? ना का? तेव्हा व्हिडिओ चालू नसणार. का नसणार व्हिडिओ चालू बाई, कारण तुला नंतर सांगतो. चल, नसणार व्हिडिओ चालू. का? ठीक आहे, चालेल. कारण बाकी इथे मोस्ट ऑफ द टाइम ना या एरियामध्ये वरती खूप रेंज येते आणि भगवान जी उधर बैठे हैं. आणि तुम्हाला ना एक गोष्ट दिसली आहे मला. थांबा, तुम्हाला दिसेल की नाही कॅमेरामध्ये माहीत नाही. हा जो आता तुम्हाला हा जो दिसतोय ना, हा एक
पाथ आहे, पाथ म्हणजे इथून आपण वर जो चढून जाणार. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन वरती जे गाड्या पण जातात, पण आम्ही गाडी नाही, आम्हाला चालत जायचे. आम्ही एकदा याचं जयवळ करायला आणलं, म्हणजे याला टकला करायला आणलेला ना, तेव्हा आम्ही गाडी घेऊन गेलेलो. पण तेवढी मजा नाही येत गाडीमध्ये, जी एकत्र चढाईंमध्ये मजा येते ना तेवढी गाडीमध्ये नाही येत. मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्ही इथे एकविरेला येत असाल ना, तर एकविरेला जर येत असाल ना, तर तुम्ही लोक कारनी या, पण इथे चालत जा. आणि मोस्ट ऑफ द टाईम फॅमिली घेऊन येत जा, कारण इथे फॅमिलीसोबत लय मजा येते. खरं सांगतो मी. ट्रायपॉडला काय झालं अचानक बाई? हो कसं उभं आहे इथे, मामा नाही दिसत आहेत. बाकी आम्ही त्या कारने आलो, खालचं जे असतं ना इकडे अर्टिगा या कारने आलो आहेत आम्ही सध्या. बाकी इथे मजा तर खूप येणार आहे. व्लॉग कंटिन्यू मी आता संध्याकाळी 5 वाजता करेल, कारण मला आता चुकून हा बघा, चुकून बघा याच्याकडून काय पडलं. हा बघा, बघ हे बघा, चुकून पडला. हे दोन्ही याच्याकडून चुकून पडलेले आहेत. बापरे. हा व्हिडिओ आहे, थांब माझ्या पप्पांना दाखवतो तुझ्या. आम्ही इथून 5 वाजता निघू, म्हणजे तिथे ओटी वगैरे घ्यायची आहे आम्हाला. काय करूया? कुठं जाताना? हां, वरती जाताना मी मेन म्हणजे व्हिडिओ शूट करेल, पण तेव्हा क्लॅरिटी एवढी दिसणार नाही, कारण का अंधार खूप असणार. 5 वाजता लोक निघू. अरे ये, तुम्हाला समजवू नको. 5 वाजता इथून निघू ना जेव्हा आपण, तेव्हा अंधार असतो. तिकडे वर चढताना तर अंधार लागणारच, एवढा सांगतो. उतरताना तर लय अंधार लागणार, आणि चढताना पण लागणार. चढताना म्हणजे अर्ली मॉर्निंग साठी असतो ना, तसं थोडं डार्कनेस तसं आहे ना. इथं ओटी विटी घ्यायची आहेत अजून, त्यांना काय काय घ्यायचंय. अंधार होणार. तर त्या 5 नाही, आम्हाला इथून 4:30 वाजता निघावं लागेल. तेव्हा जाऊन आम्ही सगळे ओटी वगैरे कव्हर अप करून मग ते सगळं घेऊ शकतो. नाही तर मी काय करेन माहिती आहे, डॅडांच्या पर्स मधून 20 रुपये घेऊन सर्व चिप्स घेणार. ही चुकीची बात आहे. त्यांना न सांगता कधीच काय कुठली घ्यायची नाही, मी विचारणार आहे. हा, विचारून घ्यायची असते. तुम्ही लोक पण विचारून घेत जा भाई लोक. हवं कसं स्कूटी घेऊन गेला. पडला असतं तर बाकी इथे माझे मामा आहेत ना, त्यांचे ओळखीचे आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा इथंच आधी राहायचं हे केलेलं, पण त्यावेळी लोक जास्त होती आणि डान्स साऊंड बार वगैरे घेऊन आलेलो, त्यामुळे जमलं नाही आम्हाला इथे. म्हणून आम्ही एक दुसऱ्या जागेवर गेलेलो. ते इकडूनच हा जो रोड आहे ना, इथूनच कुठून तरी रस्ता आहे एकदम आतमधल्या साईडला. तो आता मला पण आम्ही इकडून पण जाऊ शकतो शॉर्टकट. इथून शॉर्टकट तर आहे, पण जंगल खूप आहे यार इथून. ते बघा, ते चालून जात आहेत. हा, इथे जंगल खूप आहे. नंतर आपण तिकडे पण जाऊ. चला आपण तिकडेच जाऊया. चल तिकडे जाऊया. हा नाही तिथे जाऊया. चला मामांसोबत. कुठे आता आम्ही सध्या निघालेलो आहोत एकविराईच्या दर्शनाला. मी, गव्य आणि कल्याणी आणि आई, आम्ही लोक रिक्षाने जाणार आहोत वर अर्ध्या रस्त्यापर्यंत. बाकी मम्मा, डॅडा, आत्या. आम्ही रिक्षामधून का जातो यार, चालत जाऊया ना. रिक्षामध्ये यासाठी जातो कारण आईसोबत कोण नाही ना. आई रिक्षा कशी येईल एकटी. अरे दादा, तुझा चालत वाटलंस तर. मी, बिट्टू आणि हट देणारच नाही मी, त्यामुळे. आणि सध्या आम्ही लोक निघालेलो आहोत. आत्ता टाईम झालेला आहे 4:58, म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही लोक निघू. आणि मी तर रिक्षाने जाणार आहे. हा, मी पण रिक्षाने. आपण रिक्षाने येईल कारण सेल्फ स्टिक माझ्याकडे आहे. हा मेन जो बटन आहे ना, हा माझ्याकडे, तर त्यामुळे तो माझ्यासोबतच येणार आहे ना. ते काढतोय यार, लय विचित्र वाटतं. अरे चांगलं वाटतंस. बघा गाईज, कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय. यांनी पण घातलं, पण याचं वेगळं आहे. चला आपण बघून येऊया ही लोक काय करतात. ही लोक अजून निघालेली आहेत बघा. आपण एक काम करूया, बाहेरच आपण आता सध्या बाहेरच थांबूया. आणि आपल्याला आता
अराऊंड आता आम्ही लोक निघू 5 वाजता. इथून चालत जायचं आहे. 10 पण नाही, 5 मिनटं लागतील. 5 मिनटं मुश्किलने लागतील आपल्याला चालत जायला. नको वाजूबाई, दुसऱ्यांची गाडी आहे. 5 मिनटं लागतील आपल्याला इथून चालत जायला. इथून गेट आहे, गेटच्या इथून रिक्षा करून आम्ही लोक वर जाऊ. आता रिक्षाचे मला तर वाटतं 200-300 रुपये तर आरामात होत असतील. 200-300 काय आरामात एवढं वर. 200-300. हां, एवढा वर घेऊन जा, म्हणजे अंदाज लावतोय मी एवढ्यावरती घेऊन जातात तर होतच ते, सांगू नाही शकत. आले का हे लोकं बाहेर? 20-40 रुपये. आले. चला चालत जायचं. चलो चला. हां चालू आहे. भजीपाव खावे. अरे पहिले वरती तर चल. फटाफट आपल्याला चालायचं आहे. वर जायचं आहे अजून. अजून म्हणजे आत्ताच आपण सुरू केलं. अरे पण किती वरती अजून. अरे व्हिडिओ स्टार्ट कर रस. बघ चलो. आहे, फोटो काढायला कुठे होतेस. ऐकलंस काय ते तिथं होतं वडापाव, छान वडापाव, सुंदर सुरेखा ताई या बोलू सुरेखा ताई चालल्यावरती सुरेख ना आतमध्ये आणि बोलायचं हा माझ्या चिल्ला देती. अरे मामा हळू जावा.